अध्यक्ष साहेब, नमस्कार. अदानी प्रकल्प हा प्रेक्षकांना नेमकी काय माहिती नाही. तुम्ही 2 दिवस सोशल मीडियाच्या मार्फत अदानी प्रकल्पाविषयी बोलतायत, परंतु जनतेला नेमकी अदानी प्रकल्प काय होणार आहे हे अजून संभ्रमावस्थेत आहे आणि तो आपल्याला का नको आहे हा पण महत्त्वाचा विषय आहे. काय सांगाल तुम्ही? अदानी प्रकल्प म्हणजे खरं तर तो गरीब शेतकऱ्यांच्यावरती आलेला एक तो घात आहे आणि अदानी प्रकल्प जर तिकडे झाला तर तिथली लोक ती भूमीन होतील. ते आता खरं तर आमच्या माणिकडोह धरणामध्ये त्या परिसरातील 10-15 गावं ती सगळी विस्फोटित झालेली आहेत. ती गावं धरणामध्ये बुडालेली आहेत आणि म्हणून अशा प्रकारचा आमची मागणी अशी आहे का ती जी लोक राहतात ती डोंगर कपाऱ्यामध्ये राहतात. वरच्या बाजूनी संपूर्ण डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये आम्ही गेलो नाही, परंतु वरून मोठा कडा आहे. ते दोधानीचा कडा खाली पाणी उडते कोकणमध्ये आणि त्या कोकणातल्या पाण्यापासून काहीतरी त्यांना वीज प्रकल्प तयार करायचा असेल किंवा अन्यथा अजून काय असेल. 200 पाणीपत्राचं पत्रव्यवहार प्रत्येक ग्रामपंचायतीला आमच्या खरं तर या ठिकाणी केवाडी असेल, निमगिरी असेल, खैरे कटकाळे असेल, देवळे असेल, आजनवळे असेल, अनु घाडगर आहे, त्याच्यामध्ये जळवंडी आहे, त्याच्यामध्ये पुरकुकडेश्वर आहे, उचराण आहे, केळीमानकेश्वर आहे, इंगळूणवर आंबे हातवीज अशा बऱ्यापैकी गावं मावळामधली 10-15 गावं अजून त्याच्यामध्ये आम्हाला डिटेल्समध्ये जायचे. पण अशा प्रकारची जर 10-15 ते 25 गावं आणि कायदा काय सांगतोय का पेसामध्ये असणाऱ्या गावांना कुठलाच प्रकल्प करता येत नाही. तो प्रकल्प झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या लोकांचं पुनर्वसन होईल, त्यांची पोरलेकरं उघड्यावर पडतील. अशा प्रकारचा तो प्रकल्प आहे म्हणून त्या प्रकल्पाला आमचा कडाडून विरोध आहे. कुठल्याही प्रकारचा तो प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही आणि प्रकल्प जर झाला तर जंतर मंतरला जसं आंदोलन झालं तशा प्रकारचा आंदोलन जंतर मंतरसारखं त्या घाटाच्या कडेवर झाल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी मी कालच सांगितलं आहे बाईटमध्ये का त्या ठिकाणी रक्ताचे पाट वाहिले तरी चालेल, परंतु त्या ठिकाणी ते असणारे गोरगरीब आदिवासी दारिद्र्याच्या खाली असणारे आदिवासी लोकांचे जमिनी त्या ठिकाणी आम्ही प्रकल्प होऊ देणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे. आम्ही आता थोड्या दिवसामध्ये त्या ठिकाणी मिटिंग घेऊन आम्ही त्याच्यासाठी संघर्ष करणार आहेत. मला काय म्हणायचं होतं, आदिवासी समाजाला रोजगार मिळू शकतो असा काही प्रकल्प जर असेल तर त्या प्रकल्पावर राहाल का तुम्ही, काय विरोधातच राहाल? नाही, प्रकल्पाला तिथं रोजगार वगैरे काय मिळू शकत नाही. रोजगार जर मिळाला तर त्या ठिकाणी 5-10 लोकांना रोजगार मिळेल आणि तिथं जवळजवळ 5 ते 4 हजार लोक त्या ठिकाणी ती उद्ध्वस्त होतील. आणि आपण बघतोय आता सगळ्या मशनरी आल्यात, सगळं काम मशनरी होतं आहे, त्याच्यामुळं रोजगाराचा हा प्रश्न फक्त 5-10% राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळं तिथलं जे लोक रहिवासी आहेत, मग आमच्याकडं प्रामुख्याने भात शेती असते, आमच्याकडं हिरड्याचं पीक असतं आणि म्हणून त्या भात शेतीच्या पिकावरती आमची लोक वर्षभर जीवन उधार त्यांचा प्रपंच किंवा त्यांचा पोटाचा उधार करतात. आणि अशा प्रकारचं जर ते झालं तर त्याला आमची लोक कोणीच मान्यता देणार नाही. त्यांना पेसाच्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव लागेल. मला काय म्हणायचं, देवराम शेठ तुम्ही सत्तेत आहात, हा प्रकल्प सत्तेचा आहे, मग तुम्ही म्हणजे शासनालाच घरचा आहेर देता असं वाटत नाही का? आम्ही जरी सत्तेत असलो तरी सत्तेपेक्षा आम्हाला जनता महत्त्वाची, जनता जगली पाहिजे. आपण आता आमची अनेक माणसं सत्तेत आहेत, पण आपण बघतोय आता जंतर मंतरला विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, विद्यार्थ्यांना लाठीकार होतोय, विद्यार्थ्यांना उघडं पागडं करून मारलं जातं. आज ती विद्यार्थी आहेत ते मंत्र्यांची पण पोरं आहेत ना, आमदारांची पण पोरं आहेत ना. माझा तर त्यांना पण विचार आहे की तुम्ही अशा प्रकारचा हे पक्ष बाजूला ठेवून, सत्ता बाजूला ठेवून जंतर मंतरमध्ये त्या शिक्षण मंत्र्याचा सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे. आज आपण टी व्हीला पाहतोय शिक्षण मंत्री हसत दाताड काढतोय आणि बाकीच्या लोक कारवाई करतात. त्याला का राजीनामा नाही घेत? मुलं कुणाची आहेत? पुढारी आणि पक्ष बाजूला ठेवा. परंतु ज्या टायमाला एखादा प्रसंग एखाद्या जीवावर बसतो, आज त्या ठिकाणी आज 15-15 वर्षाच्या मुलींची कपडी फाडले जातात, मुलींना मारलं जातं, मुलांना मारलं जातं. अरे मुलं हे प्रत्येकाची आहेत ना, हे काय राजकारण नाही ना. प्रत्येकाचा भान ठेवला पाहिजे का जशी ही लोकांची गरिबाची मुलं आहेत ही पण आपलीच मुलं आहेत ना, कुणाची मुलं आहेत. तिथं आमदार खासदारला काय लाज नाही वाटत? प्रत्येकांचं मग मिसळलं पाहिजे. आणि म्हणून इथं सुद्धा कुठल्याही प्रकारचं नो कॉमेंट, राजकारणाच्या विराईत या प्रकल्पाला आमचा विरोध राहणार. ही लोक आमची त्या ठिकाणी भूमिहीन होणार आहेत, लहान लहान लेकरं आहेत. आज आमच्या धरण आमच्या उशाला
आणि कोरडा आमच्या घशाला. जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळगाव जगाला आदिवासी समाज बुडाला, तिकडं आमच्या माणिकडोहामध्ये आदिवासी समाज बुडाला, खेड तालुक्यामध्ये आदिवासी समाज बुडाला, आंबेगाव तालुक्यामध्ये आदिवासी समाज बुडाला. म्हणजे धरणं बांधली, आम्हाला डोंगराच्या कडेला लावलो आणि आता डोंगराच्या कडेला लावले तिथं प्रकल्प काढायला निघालेत. मग आम्ही काय करायचं? डोंगरावरून खाली उडायचं? म्हणजे आम्हाला हा किती हेक्टरवर हा प्रकल्प उभारून पाहत आहेत आणि ती जमीन कोणाची आहे? कोण म्हणते 500 एकर, कोण म्हणते अजून आम्हाला त्याचा नक्की अंदाज भेटला नाही. पण त्या प्रकल्पाला मात्र आम्ही कडाडून त्या ठिकाणी विरोध करणार म्हणजे करणार. मग त्या ठिकाणी कोणीही होते, अदानी असू द्या नाही तर कोणी मोठा कोणीही असू द्या. अदानीनं तिकडं कोल्हापूरला हाकालला, सोलापूरला हाकालला, तिकडं करा ना. तुम्हाला जुन्नरच दिसतं का? आणि इकडे गरीब कुटुंबच दिसतात का? या प्रकल्पामुळं आपल्या ज्या शिवजन्मभूमीचं सौंदर्य आहे त्याला देखील बाधा येणार नाही. सौंदर्याचा पार वाट लागली. आपण म्हणतो तालुका पर्यटन गुडघ्यात गेले खड्ड्यात. कालची माझी एक बाईट बघा, त्या रस्त्यावर उभं राहून मी बाईट दिले. जर तुम्ही म्हणता का खड्डे मुक्त करू, पर्यटन तालुका, लय तालुक्यात विकास, लय कोटी, 100 कोटी, 1000 कोटी, मग रस्त्याला खड्डे कसे? आणि आम्ही जर त्या पर्यटन तालुका तिथं नाणेघाटावरती जे प्रसिद्ध आहे, तुम्ही एक दिवस जाऊन बघा किती वाईट अवस्था आहे. आणि तिथली लोकं ती स्थानिक आहेत, 2-3 पिढ्याची ती लोकं आहेत. ती लोकं तिथून उठवायची. आणि त्यांच्या काही आता इकडे त्याच्यामध्ये त्यांनी 10-15 गावाची नावं सांगतात. त्यांनी 200 पानाचं पत्र ग्रामपंचायतीला आले. आम्ही फारसा अजून त्याच्यावर अभ्यास केला नाही, पण आम्ही 2-4 दिवसांनी अभ्यास केला. तर आम्ही त्याच्यावर तर म्हणजे सोयीस्कर बोलू आणि अगदी कडावून बोलू. उद्या कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, परंतु त्या प्रकल्पाला आमचा विरोध म्हणजे विरोधच. त्या ठिकाणी काही जरी झालं तरी कोणत्याही भावामध्ये तो प्रकल्प जर झाला तर तिथली सगळ्या परिसरातील लोक उघड्यावर जातील, भूमिहीन होतील, त्यांना जगणं मुश्किल होईल अशी आमची मागणी आहे. वेळप्रसंगी पक्षातून बाहेर पडायची वेळ आली तरी चालेल, पण तुम्ही पक्षाचा त्याचा विषय नाही. मी तर काय म्हणतो, पक्ष अहो सगळे सत्तेमध्ये आहेत. आता 3 पक्ष सत्तेमध्ये आहेत, पक्षामध्ये कोण नाही. हा विषय पक्षाचा नाही, हा थांबावं लागेल. मग काय? पक्षाचा विषय नाही, हा तत्वाचा विषय आहे. ज्या लोकांमुळं आपण माणसामध्ये आहे, ज्या लोकांमुळं आपण राजकारण करतो, ज्या जनतेमुळं आपण नेतेगिरी करतो, त्या जनतेचा जर आपण नाही विचार केला तर नेत्याला मला खातो कोण? शेवटी समाज महत्त्वाचा. ते तर कोणी कुठल्याही जातीचा असू द्या, सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात. आणि त्याच्यामुळं कुठलाही गरीब शेतकरी होतो, तो कुठल्याही जातीचा असू द्या, त्या माणसाला मदत करणं हे आदिवासी वादळाचं कर्तव्य आहे. आणि वादळ एकतर पेटत नाही आणि पेटला तर तो इजत नाही. वादळ सध्या पेटलेले.